वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे मुंगलेट। ही स्ट्रीट फूड रेसिपी आहे। यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातली 4-5 तासांसाठी। वाटताना त्यामध्ये आलं, मिरची, हिंग आणि थोडंसं मीठ घालून याला वाटून घ्यायचे। यामध्ये आपण किसलेलं गाजर, शिमला मिरची आहे, हिरवी, लाल आणि पिवळी आणि कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व आपण याच्यात मिक्स करायचं आहे। तुम्ही याच्यासोबत कॉर्नही घेऊ शकता। जे मिश्रण मी तुम्हाला मगाशी दाखवले ते डाळ वाटून घेतली आहे। त्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं, अगदी पातळ त्याला नाही करायचे। त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊन मिक्स करून घ्यायचे। मग आपण यामध्ये त्या सगळ्या भाज्या घालणार आहोत, गाजर, कांदा आणि त्यासोबत लाल तिखट, थोडंसं हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजेत। तुम्हाला लाल तिखट नको असेल तर नका घालू। त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, लाल तिखटाने ह्याचा कलर थोडासा बदलेल, पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, मुलांना आपण कसं देणार आहोत त्याप्रमाणे यामध्ये घालू शकता। आता पॅनमध्ये मी इथे तूप घातलं आहे, बटर घेतलं आहे। तूप हवं तर तूपही घालू शकता। जर बटर घालायचं नसेल तर एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलं, मी छान ढवळून घेतलं आणि पॅनमध्ये घातलं आहे। याला झाकून ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनटं लागतात हे मुंगलेट भाजण्यासाठी। तुम्ही यामध्ये कॉर्नही घालू शकता इतर भाज्यांसोबत। हे बघा, 3 मिनटं तर ह्याला लागतात। हे छान खरपूस भाजायचं आहे तुपाने, तूप नाही, बटरने। तुपापेक्षा छान जास्त चव येते ह्याला। हे बघा, ह्याला झाकून ठेवलं ना की ते थोडंसं सॉफ्ट होतं, म्हणून टिफिनसाठी बेस्ट रेसिपी आहे। म्हणजे जरी मुलांनी थोड्या वेळाने खाल्लं ना तरी ते मऊच राहील, त्याचा सॉफ्टनेस टिकून राहील। आपण यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या घालूनही हे मुंगलेट बनवू शकतो। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।